पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। देशामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, आत्ताच पाहिलेल्या न्यूजनुसार भारत देशामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। हो, 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे। बघा, त्याचनंतर जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की बघा, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यामध्ये आली। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला सुद्धा आता मंजुरी भेटली आहे। बघा, आणि 23व्या हप्त्याला सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी भेटली आहे। बघा, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आज उजेडला आहे। 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमचीच संपली आहे आणि आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी डब्बल खुशखबर आहे, कारण की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जर तुम्ही भारत देशामधून कोठूनही आपला व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, या ठिकाणी गेल्या कित्येक महिन्याभरापासून 9वा हप्ता रखडला होता, जो की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला नव्हता। तर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना आता निधीसुद्धा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज उरलेली नाही, कारण की बघा, दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून बघा, राज्य सरकारचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि केंद्र शासनाकडून मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता अशा प्रकारे वितरण आता थेट महाडीबीटीच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे आणि 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि आता कसल्याच प्रकारे शेतकऱ्याला काळजी करण्याची गरज उरली नाही। बघा, सध्या या ठिकाणी हवामान अंदाजानुसार पावसाचे अनुकूल वातावरण तयार झालं आहे आणि मान्सूनचे आगमन हे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे। बघा, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार आहे। बघा, हे हवामान अपडेट देखील आपण या ठिकाणी आत्ताच दिली आणि त्याचनंतर आता शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आहे। शेतकऱ्याला बियाणे खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून थोडाफार दिलासा देण्यामध्ये येत आहे। बघा, महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण देखील यामध्ये निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे। तर मग ती अडचण अशी आहे की सर्व महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे 3 याद्या जारी करण्यामध्ये आल्या। तुम्ही अगदी बरोबर ऐकता। बघा, आणि आज या ठिकाणी फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। आता या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं। बघा, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% आज तुमच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता कोणते ते 16 जिल्हे आहे ज्या 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ हा वितरित करण्यामध्ये येत आहे? बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जशा प्रकारे 2,000 रुपये जमा झाले, अगदी तशाच प्रकारे बघा आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता
आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील 9वा हप्ता तुम्हाला मिळत आहे। मागे तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असताना आता मोठी खुशखबर आली आणि एकत्रित 4,000 रुपये महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना मिळणार आहे। बघा, जर तुम्ही भारत देशामधून असाल तर तुम्हाला फक्त 2,000 रुपये मिळणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारची योजना नमो शेतकरी योजना बघा ही PM किसान योजनेवरच आधारित आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना टोटल असे 4,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला बी बियाणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या कामांसाठी आता गती मिळणार आहे। आज पैसे येतील किंवा उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही भरपूर ऐकल्या आहे, परंतु बघा आता सर्व बातम्यांना ब्रेक लागला आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वितरण झालं आणि DBTच्या माध्यमातून हे पैसे आता खटाखट जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आणि त्याच नंतर एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे की KYC बघा KYC असणे गरजेचं आहे। ज्या शेतकरी बांधवांची KYC आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे। जर या 16 जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल किंवा या 16 जिल्ह्यामधून जर तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, राज्यामधील ज्या 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे एकत्रित 4,000 रुपये सर्वात आधी जमा केले जात आहे, त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर ही जिल्ह्यांची यादी पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाभाची खात्रीशीर माहिती मिळेल आणि कोणतीही फसवणूक होणार नाही। बघा, गेल्या कित्येक दिवसभरापासून शेतकरी बांधव वाट पाहत होते आणि तुम्ही अशा भरपूर या ठिकाणी चुकीच्या बातम्या देखील ऐकत असताल की या ठिकाणी ऐकल्या असत्याल की या ठिकाणी आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु शेतकरी बांधवांनो आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे घोषणा करण्यामध्ये आले आहे की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बटन दाबून तिकडून इकडं डायरेक्ट खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून वितरण होत आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी ही येत आहे। परंतु बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये आज येणार आहे। जर या 16 जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल। आता सर्वात महत्त्वाचं लक्षामध्ये ठेवा, बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा केला जात नाही। जे शेतकरी बांधव या योजनेच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जामध्ये कोणतीही तांत्रिक चुकी नाही त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहे। आता हे आपण आवर्जून लक्षामध्ये घेतले पाहिजे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असं वाटत असेल जशा प्रकारे आम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला, अगदी तशाच प्रकारे आम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मिळून जाईल, तर तुम्ही चुकीचं या ठिकाणी विचार करत आहात। सरकारच्या माध्यमातून 23व्या हप्त्यासाठी व 9व्या हप्त्यासाठी वेगवेगळे नियम आणि अटी आता लावण्यामध्ये आल्या आणि या अटीमध्ये जे शेतकरी बांधव बसतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार। बघा, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। भरपूर दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बँकांकडे निधी आधीच वर्ग करण्यामध्ये आला असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोहोचायला योगाने सुरुवात करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे आता वारंवार बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची तुमची चिंता कायमचीच मिटणार आहे, कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासा देण्यामध्ये येत आहे। बघा,
शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. आणि शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो की अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे की शेतकऱ्यांना एक काम सरकारच्या माध्यमातून करायचं सांगितल्यामध्ये आलं होतं बघा. ते काम कोणकोणत्या शेतकरी बांधवांनी केलं. जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल, म्हणजे की ज्याला आपण शेतकरी ओळखपत्र म्हणतो, ते जर तुम्ही काढलं असेल तरच या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयाप्रमाणे हप्ते नियमित वितरित केले जातात. सध्याच्या टप्प्यामध्ये देखील हे 2 हप्ते एकत्रित खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्याला आगामी हंगामासाठी बी बियाण्यांच्या खरेदीसाठी आता बघा उन्हाळी पिकाच्या नियोजनासाठी किंवा या ठिकाणी पावसाळी पिकाच्या नियोजनासाठी एक मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचे सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण काही शेतकरी बांधव अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही कोणत्या भागामध्ये वितरण होणार. जर वितरण त्यांना झालंच नाही तर मग नेमकं काय करायचं. आणि यादी सर्वात महत्त्वाची आहे बघा. यादीमध्ये जर का तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या 5 पात्रता निकषांमध्ये बसणं गरजेचं आहे बघा, ज्याची पडताळणी सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असायला पाहिजे. दुसरी अट सरकारने सांगितली, तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी असायला हवी. या अटी जर पूर्ण असतील तर बघा, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेमध्ये असावे बघा. तर चौथी अट देखील सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची आहे बघा. तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला नसावा बघा, ही महत्त्वाची अट आहे. सरकारी नोकरीला जर तुमच्या घरामधील कोणताही एक सदस्य तुमचा बंधू बहीण लागलेली असेल तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार. कारण सरकारनं ही योजना फक्त गोरगरीब शेतकरी कुटुंबासाठी सुरू केलेली आहे बघा. जर तुम्ही या ठिकाणी नोकरदार घरामधून असाल तर तुम्हाला अजिबात लाभ मिळणार नाही, असे सरकारचे या ठिकाणी नियम लावण्यामध्ये आले. तसेच एका कुटुंबामधील 2 पेक्षा अधिक लाभार्थी नसावे असं देखील सरकारने सांगितले. अशा कडक नियमांमुळे केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये महतीचा फायदा मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी बघा. आता आपण यादी पाहून घेत आहोत. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला दिलासादायक बातमी ही मानावी लागेल. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जिल्ह्यांचा यादीचा जर विचार केला तर सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून जो काय जिल्हा सांगितला तो म्हणजे की परभणी जिल्हा. जर परभणी जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल किंवा परभणी जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल किंवा तेथील तुम्ही रहिवासी असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर मराठवाड्यामधील बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. त्यानंतर धाराशिव अकोला बघा, या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झाले आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया लवकरात लवकर राबविली जाणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभसुद्धा जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे बघा. तसेच त्यानंतर पुढील जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा बघा. अहिल्यानगर जिल्हा झाल्याच्या नंतर नांदेड, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर जालना, त्यानंतर नाशिक आणि नाशिक झाल्याच्या नंतर जळगाव बघा. या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची देखील अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे. या जिल्ह्यामधील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळत असून
बघा, सूत्रांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, या भागामध्ये आता सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील जिल्हा देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांची यादी ही जारी करण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, याच व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने केला. त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर हिंगोली झाल्याच्या नंतर भंडाऱ्याच्या नंतर गोंदिया आणि गडचिरोली. बघा, या जिल्ह्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जात आहे. सूत्रांच्या माध्यमातून देखील भेटलेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे चित्र सध्या आपल्याला दिसून येत आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये लवकरात लवकर पूर्णपणे जमा केले जात आहे. बघा, पैसे अजिबात थांबणार नाही. बघा, जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर बघा, शेवटी शेतकरी बांधवांनो, बघा, एक कार्ड तुम्हाला काढावं लागेल, फार्मर ID. बघा, हे कार्ड असायलाच पाहिजे, तुमची KYC असायलाच पाहिजे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा, पुढील जिल्ह्यांची यादी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.